खेळाडू इथे दाखल झालेले आहेत सई संघाकडनं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज भावेश तिथे दाखल होतोय. 5 षटकाचा हाही सामना पाहायला मिळेल आजच्या रात्रीतील फर्स्ट राऊंडचा अंतिम मॅच. सर्वच क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. आपण सर्वजण अगदी जर पाहायला गेलं तर आनंदाने आणि मनमुरागसपणे या स्पर्धेचा आनंद लुटतोय. श्री दत्तकृपा चषक 2026ची ही पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील फर्स्ट राऊंडचा 5वा सामना. पहिलाच बॉल मैदानावरती गोलंदाजी करत असताना तिथे आपण पाहतोय व्हाईट बॉल टाकलेला आहे. पहिला चेंडू अतिरिक्त टाकला गोलंदाजी करत असताना भावेश या गोलंदाजाने. ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून आणखीन एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या ज्या टीमने अगदी फर्स्ट राऊंडचा पहिला सामना जिंकलेला त्या त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स दिशेने या, कारण मध्यसराच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ ही तिथे करून घेतोय. हो, यावेळेस फटका चांगला आहे. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना सई संघ आहे आणि सई संघाचा बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीमध्ये ओंकार ज्याच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. मध्ये बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये तिथे आपण पाहतो ओंकारच्या बॅटमधनं स्कोर बोर्डला इथे आता 5 धाबा बनलेल्या आहेत. पाच धाबा दाफलकावरती आहेत सध्या. गोलंदाज मैदानामध्ये भावेश गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळाली आहेत. हो, पूल करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत, एक क्षेत्ररक्षक दूर दिसत आहेत आणि त्यामुळे आता फलंदाज इथून मोकळा श्वास घेत असताना बघायला मिळतील. राहत की सास म्हणावी लागेल, कारण जिथे फटका हवेत होता तिथे वाटलं होतं की क्षेत्ररक्षक जर असला तर तिथे फलंदाजाचं काम 25 होऊ शकतंय, पण तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक लांब होते आणि जरूर या बॉलवरती पुनश्च एकदा 2 रन्स ज्या मात्र बॅटर तिथे ओंकारच्या बॅटमधून मिळायला जात आहेत. सामन्यामध्ये बॅटिंग केली जाते. खेळपट्टीवरती आपण पाहिलं या सामन्यामध्ये सई संघाच्या माध्यमातून जिथे स्कोर बोर्डला 7 धाबा बनलेल्या आहेत. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. फुल टॉस बॉल, हटा सावन की घटा. बॉल चालला फायनल सीमा रेगेच्या बाहेर. षटकार. मात्र इथून मैदानावरती आपण पाहाल गोलंदाज भावेश वरती मात्र अगदी भले मोठी आक्रमण जी दर्ज केलेली आहेत फलंदाज मैदानावरती ओंकारने. खेळपट्टीवरती आपण पाहताय कुलस्वामीनी टुने संघाचा तितकाच बेस्ट खेळाडू आणि अपोजिट तितकाच चांगला खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सई संघाचा देखील यावेळेस देखील थोडेसे मागे गेलेत, वाट पाहिली आहे आणि आता सरळ बॉलला वाट दाखवली आहे. कव्हर पॉइंट सीमारेखेच्या बाउंड्री लाईन बाहेर, बरोबर 4. चांगली चर्चा दिसते. पहिला पॉवर प्ले मध्ये आबा तशा रन्स ज्या मात्र इथून मिळाल्या जात आहेत. दाफलकला आपण बघाल 17 धाबा. रोखणं कठीण दिसतंय मैदानावरती आपण पाहाल फलंदाजी करणाऱ्या सई टीमच्या बॅटर्सला. बॉलिंग करणारा टुने संघाचा गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय. लेन थोडीशी पुढे नेली आपण पाहाल, तिथे पडल्यानंतर बॅटची थोडीशी आतली टॉपेज घेतली होती. खेळपट्टीवरती आपण बघतायत अगदी विकेटच्या मागे परफेक्टली विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. क्रिकेट हा खेळ सांघिक तर एक आणि 2 खेळाडूंवरती अवलंबून नसतो. नेहमीच तर जेव्हा 11 खेळाडूंचा किंवा 12 खेळाडूंचा एकत्रित मेळ येतो तेव्हा त्या खेळाला देखील मजा येते. आणि सध्या फलंदाजी करत असताना एकच चर्चा सुरू आहे बॅटर मैदानावरती ओंकारची, ज्याने आता पुन्हा एकदा बॉलला पाठवलेलं आहे मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे उडत्या बाद. षटकार.
असा विचार केला तर या सामन्यामध्ये आपण पाहता पहिल्या षटकामध्ये अशी सुरुवात राहिली की या सुरुवातीला पाहून नक्कीच आजच्या रात्रीतील कदाचित भरपूर मोठं धावफलक इथं बनवलं जाऊ शकतंय. स्कोरबोर्डला आपण पाहताय 23 बनल्यात. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये भावेशनं गोलंदाजी केली जिथे 2 षटकार 2 चौकार, एका बॉलवरती डबल, एक डॉट बॉल आणि एक व्हाईट बॉल अशा पद्धतीची गोलंदाजी जी मात्र पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिली आहे. हो सफल झालेत. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती फलंदाजाचा बोलबाला भरपूर आहे. वेस्ट ऑफ हाईट नो बॉल आणि बॉल चालला पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. कठीण परीक्षा जी मात्र अगदी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवरती आपण पाहिलं भरपूर मोठा खेळ जो मात्र इथून फलंदाजीच्या माध्यमातून सही संघाच्या बॅटर्स कडनं बघायला मिळतोय. मागे ठेवल्या पूल करण्याचा प्रयत्न, फ्रीड बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच आता फलंदाज इथून वाचू शकतात. ऑलमोस्ट आपण पाहिलं अगोदरचा बॉल नो होता आणि त्यामुळे आता इथे खेळपट्टीवरती फलंदाज जरूर बचावले जातील. मिस्टामिंग जरूर आपण पाहिलं, झैली पकडला पण तिथे फ्रीट असल्या कारणास्तव फलंदाज मैदानावरती सेफ पाहायला मिळतात. सिंगल येते स्कोर बोर्डला आपण पाहताय सध्या तरी 29 धावा. दुसरा षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आपण पाहू शकाल खेळपट्टीमध्ये सध्या अगदी बेस वर्सेस बेस अशी लढाई जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा ताकद खूप वापरली मैदानावरती बॅट्समन ओंकारने. लॉंगॉनला प्रोटेक्शन तिथे आपण ठेवलेलं पाहताय. गोलंदाज मैदानावरती तन्मय या गोलंदाजाने मिळाली जाईल एकच सिंगल. खेळपट्टीवरती आपण पाहाल मोठ्या फटकाने तर अगदी जरूर चांगल्याच पद्धतीच्या धावा मिळालेल्या आहेत. परंतु सध्या आपण पाहाल इथून थोडा धीमा खेळ जो मात्र फलंदाजी दर्शवतात या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती फलंदाज खेळपट्टीवरती आता चांगल्या अंदाजामध्ये आहेत आणि बरोबर आपण पाहाल फलंदाजी करत असताना खेळपट्टीमध्ये बॅटर अगदी नीरजच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार आलाय मैदानावरती. बॅटर तिथे आपण बघतायत खेळपट्टीमध्ये नीरजच्या बॅटमधनं गोलंदाज मैदानावरती जर पाहायला गेलं तर वारंवार मागणेच राहिले आहेत. लेन थोडीशी मागे ठेवली. बॅकअप द हँड चेंडू आपण पाहिलाय. पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये कनेक्शन थोडंसं अगदी मिस्टामिंग आपण पाहिलं होतं. लॉंगॉनचे फिल्डर लांब होते आणि त्याचमुळे खेळपट्टीवरती पुन्हा एकदा याही बॉलला 2 धावेवरती मात्र अगदी चांगल्याच पद्धतीने ठरवलेलं आहे फलंदाज मैदानावरती नीरजच्या माध्यमातून. सुरुवातीतून खूप चांगली आहे पार्टनरशिप मैदानावरती दोन्ही बॅटर्सने अगदी सोचून आणि समजून चांगलीच बनवली आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हटलं तर विकेट गमावला नाही. या भरपूर सर्वाधिक चर्चेचा विषय या सामन्यामध्ये आपण बघताय. सफल झाले चेंडू हवेत. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचा. झेलची संधी अप्रतिम झेल परफेक्टली आपण पाहू शकतात. वाटलंही नव्हतं की झेल पकडला जाईल परंतु स्वतःवरती असलेला विश्वास आणि तो विश्वास आता सक्सेस ठरलेला आहे. फलंदाज बाद, नीरज आउट. आणि अगदी जो झैल पकडला आपण पाहू शकाल तिथे महेश या क्षेत्ररक्षकाने त्याच्यासाठी आपण पाहताय 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सध्या तरी ऑर्गनायझिंग खरं तर कमिटीच्या माध्यमातून आपण पाहताय संपूर्ण श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक तिथे महेशसाठी आलेलं आपण पाहताय.
जरूर सामना समाप्त झाल्यानंतर ते पारितोषिक दिलं जाईल. खेळपट्टीवरती इथे देखील हा फटका चांगला आहे. गोलंदाज मैदानावरती तन्मय गोलंदाजी करत असताना पण पाहाल या बॉलवरती एक धाव मिळतीये. स्कोरबोर्डला आपण पाहाल 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलकाला मात्र इथं आपण बघाल 37 धावेवरती बॅटिंग करत असताना अगदी सध्या चई संघ पोहोचलेला आहे. सुरुवात अप्रतिम मिळाली या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना तिथे अगदी नीरज आणि त्यानंतर ओमकारच्या माध्यमातून मानतो की एक विकेट गमावलेला या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सही टीम नाही. परंतु आपण पाहताय ओमकार अजूनही खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. सोबतीला आता इथून करणला आपण पाहताय आणि ऑलरोल इथून या सामन्यामध्ये हवा तसा रोल जो मात्र अगदी या सामन्यामध्ये दिसतोय फलंदाजांचा देखील. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना मैदानावरती कुलस्वामिनी ठुणे संघ वेळेच्या बाबतीत आपण पाहू शकाल चांगल्याच पद्धतीने खेळ सुरू आहे. ऑलमोस्ट आपण बघू शकता टाइम अलर्ट इथून आपण वारंवार बघतोय. त्यामुळे अगदी वेळेच्या माध्यमातून तुम्हाला खेळ करायचा आहे. 5 षटकाचा सामना 20 मिनिटांमध्ये बरोबर तुम्हाला 4 षटकं ही टाकायचीच आहेत जेणेकरून अंतिम षटकामध्ये देखील तुम्हाला पुरेसा वेळ हा बाकी राहिला पाहिजे. हो इथे मैदानावरती फलंदाज करण आहे आणि करण देखील फुल अंदाजामध्ये दिसतोय. म्हणतात ना हालात आणि सिच्युएशनच्या करता नक्कीच भरपूर खंबीर असतात परंतु त्या गोष्टीला जो हँडल करतो तो भरपूर चर्चेत असतो. आणि मैदानावरती फलंदाज करण आला ज्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार भरपूर मोठा गर्दनकाळ सुरू राहिला मैदानावरती. आक्रमण 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 म्हटलं जाताना यो तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे भाई. आणि सध्या आपण पाहता अजून एक बॅक टू बॅक षटकार. लक्ष 2 षटकार आलेत लागोपाठ 3 षटकार जर आले तर आपण पाहताय 700 रुपयाचं पारितोषिक जे मात्र अगदी समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा या ऑर्गनायझिंग करदर स्पर्धेच्या यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय गोलंदाज प्रेशर मध्ये. स्कोरबोर्डला आपण पाहताय 50 धावेवरती बॅटिंग करत असताना सही संघ पोहोचलेला आहे. ऑन हॅट्रिक बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला आता तकदील केले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती आपण पाहता फलंदाजी करतोय करण जाणे तर भरपूर करंट दिली आहेत गोलंदाजांना. षटकार षटकार आला अगदी सिक्सर हॅट्रिक जे मात्र ते कंप्लीट झालेले आपण पाहता. जे पारितोषिक होतं ते सामना संपन्न झाल्यानंतर दिलं जाईल. चौथा येईल का? वाह इम्प्रोमाइजिंग नॉक मैदानावरती फलंदाज करण दाखवतोय आपल्या बॅटचा दमखम. ऑन साइडला पुन्हा एकदा आलेला आहे षटकार. जबरदस्त स्कोरबोर्डला आपण पाहताय 62 धाबा बनल्यात. सही क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलवरती तिथे थोडेसे दूर आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय मिळाल्या जातील 2 धाबा. सामन्यामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना फलंदाजी इथून भरपूर चर्चेत सुरू आहे. प्रति बॉलवरती हल्ला बोलला जातोय. वैयक्तिक जर इथून लक्ष टाकलं तर करण 27 वरती खेळतात. इथे देखील लॉफ्ट केलंय. बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती आपण पाहताय करण जो करतर इथून थांबायचं नाव घेत नाहीये. आला अजून एक या षटकातील 5वा षटकार. मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पाहिला. 3 षटकांच्या अंतामध्ये आपण पाहताय 70 धावफलकावरती मात्र इथून पोहोचलेल्या सध्या बॅटिंग करत असताना सही संघ 70 बनलेले आहेत. वैयक्तिक फलंदाज करणचा विचार केला तर आपण बघताय 7 बॉल 33 वरती खेळतोय. 471च्या स्ट्राईक रेटने तो सध्या तरी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि इथून जर पाहिलं गेलं तर खेळपट्टीवरती आता ओंकार मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी मात्र इथून भरपूर वेगळी दिसते आहे. आला तो बाहेर गेला आणि बरोबर बाहेर पाठवलेल्या ओंकारने देखील षटकार. तिथे तिथे फलंदाजाने अगदी अपमान घेतलेला फक्त आणि फक्त बरसात मात्र इथून षटकार चौकारांचीच होती आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचतात. मिड विकेटला कॅच ऑफ. झेल सुटला तिथे आपण पाहता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. अजून एक चौकार. आज खर तर हलक्यात घेऊन जमणार नाही. या म्हणतात ना गाव आणि शहरात कोणी टक्कर देऊ नका आणि ज्या वेळेला फलंदाजीची वेळ येईल सई टीमची त्यावेळेला कोणी हलक्यात घेऊ नका कारण मैदानावरती जी फलंदाजी केली ती प्रत्येकाला खर तर प्रेमात पाडेल. सामन्यामध्ये आपण बघतायत जरूर स्कोरबोर्डला आपण लक्ष टाकलं तर 74 धावा बनलेल्या आहेत. आयवाज झेलसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नवापाडा अगदी ऑर्गनायझिंग टीमकडनं. व्हाईट बॉलचा बाबर गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना भावेश गोलंदाजी करतोय. एकसा गोलंदाज जो मात्र इथून सध्याच्या घडीला बॉल टाकत असताना भावेशला आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लेन पुढे एकदा पूल केला चेंडू हवेत. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे. झेलची संधी क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनले आहेत आणि प्रेक्षक झालेला परफेक्टली या बॉलचा दिबाना मिडविकेटला आलेला आहे. 4. होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. स्कोरबोर्डला अगदी 79 धाबा दाफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल चपल झाले आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहताय बॅटिंग करत असताना करण ऑलमोस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि या बॉल पाठवलेला आहे फायनल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा षटकार. आपण पाहता तिथे नवाबाडा टीमचे कॅप्टन चारी संघाचे कॅप्टन्स आपण उपस्थिती नोंदवा. चालू सामना देखील तितकाच चांगला आपण पाहताय. षटकार आणि चौकारांची बरसात जी मात्र अक्सर मैदानावरती बरसवली दोन्ही फलंदाजांनी. आपण पाहताय स्कोरबोर्डला मात्र इथे 92 धावा. जिथे पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात राहिली होती तिथेच आम्ही सांगितलं होतं की आजच्या रात्रीतील या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं दाफलक बनवलं जाईल साई टीमकडनं आणि त्याच गोष्टीवरती कदाचित फलंदाजाने देखील भरपूर चर्चा केली आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटला फटका चांगला आहे तिथे भेटली जाईल एकच जाव या बॉलवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण तिथे पाहताय गोलंदाजी करत असताना चौथं सुरू आहे. तन्मय गोलंदाजी करतोय. खेळपट्टीवरती आपण पाहताय अगदी या सामन्यामध्ये फलंदाजी मात्र पूर्णतः सेट दिसते या डाबामध्ये. पुढे ठेवतात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तिकडे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक बॉलवरती आले आहेत. एक सिंगल वेगात घेतले. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा मिळतील. खेळपट्टीवरती फलंदाज करणच्या बॅटमधून. सामन्यामध्ये आपण पाहताय खेळपट्टीवरती 4 षटकांचा खेळ संपतोय जिथे 4 षटकांच्या अंतामध्ये धावफलकाला मात्र सही संघाच्या भरपूर मोठ्या धाबा आहेत.
चला विनिंग टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा ज्या ज्या टीमने अगदी फर्स्ट राऊंडचा सामना जिंकलेला आहे. माडस टीमचे कर्णधार, नवापाडा संघाचे कॅप्टन्स, व्यापारी मानवली संघाचे कॅप्टन्स आणि तदनंतर शिकरेपाडा टीमचे कॅप्टन्स. चारही संघाचे कर्णधार आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती या. इथे आपण ड्रॉ करतोय सेकंड राऊंडच्या पुढच्या मॅचेस कशा पद्धतीच्या असेल यासाठी आपण हा ड्रॉ करणार आहोत. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सूरज चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या 4 ओव्हरमध्ये आपण फक्त आणि फक्त फलंदाजांच्या नावाची चर्चा झालेली पाहिली आहे आणि आता सध्या या षटकामध्ये गोलंदाज सूरज गोलंदाजी करतात. फटका हवेत एक क्षेत्ररक्षक, अंदाज मिळाला नाही आहे आणि बॉल जाईल पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर करत. वन बाउन्स ओव्हर दी लाईन, चौकार. फलंदाज इथे आपण पाहताय ओमकारच्या बॅटमधून. चला विनंती असेल माडस टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर व्यापारी मानवली संघाचे कॅप्टन्स आपण या, कारण जे 2 संघ आहेत त्या दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत त्यामुळे आपणही लगेचच यायचं आहे. आणि बरोबर या चौकाराच्या साहाय्याने मैदानावरती आजच्या रात्रीतील पहिलं अर्धशतक फलंदाज मैदानावरती ओमकारच्या बॅटमधून आलाय. टाळ्यांचा गडगडाट जो मात्र इथून होत असताना पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना ओमकार पाहायला मिळाला. सही संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत, स्कोर बोर्डला मात्र इथे आपण 103 धावेवरती बॅटिंग करत असताना सही संघ पोहोचलेला आहे. 5 षटकाचा सामना, भरपूर मोठं धावफलक जे मात्र इथे बनवलं गेलं आहे. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सही टीमच्या माध्यमातून लोबा फुल टॉस आला आणि फुल टॉसला पुन्हा एकदा पाठवून दिलंय. फायनल एक सीमारेषेच्या बाहेर फलंदाज ओमकार इथून मात्र अगदी बेधुंद आक्रमण करत असताना पाहिलाय आणि त्यामध्ये अजून एक सुवर्णक्षण, चौकार. चौकार हॅट्रिक जे मात्र इथे नोंदवली जाते, म्हणजे अगदी चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक जे अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहताय नवापाडा ऑर्गनायझिंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार हॅट्रिक देखील आपण पाहिली, चौकार हॅट्रिक देखील पाहिली आहे. लास्ट बॉल जिथे 2 धाबा मिळत आहेत. सामन्याचं पहिलं सत्र संपेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ जो मात्र दर्शवला सही टीमने, ज्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं ओमकारचं आणि करणच्या बॅटमधून 8 चेंडू 35 धाबेचा भरपूर चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि बरोबर स्कोर बोर्डला मात्र बनवलेले आहेत. या पहिल्या इनिंगमध्ये सही टीमने 109 आणि 110 धाबेचं टार्गेट तिथे चेसिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळेल. कुलस्वामीनी ठुणे संघ चला ड्रॉ केला जातोय. पुढच्या मॅचेस कशा पद्धतीच्या होतील यासाठी तिथे आपण पाहता विनिंग टीमचे 4ही कर्णधार पोहोचले आहेत. 3 टीमला डायरेक्टली बाय दिला जाईल. जो एकचा सामना कोणत्या तरी टीमला खेळावा लागतो तो सामना अगदी सर्वप्रथम आपण खेळवणार आहोत आणि तो सामना कोणाकोणाच्या विपक्षात असेल यासाठी देखील तिथे आपण ड्रॉ होत असताना पाहताय. चला एका बाजूने लगेचच फिल्डिंग सेट करा. विनंती असेल मैदानावरती सही संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लगेचच सज्ज करायचं आहे. आज पहिली रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि जो एकचा सामना असेल ड्रॉच्या माध्यमातून आपण बघाल व्यापारी मानवली आणि त्यांच्या विपक्षात शिकरेपाडा या 2 संघाच्या माध्यमातून पहिला मॅच पाहायला मिळेल आणि डायरेक्टली थर्ड राऊंडमध्ये तिथे आपण 3 टीम्स दाखल झालेल्या पाहताय. विजयी संघ आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल तिथे माडस आणि तदनंतर सामन्याचं सत्र अगदी ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेलं आणि ज्या पद्धतीने सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक अगदी दीपवीर सरांचा आवाज. थँक्यू. आलोचक बघा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतरचा सामना असेल शिकरेपाडा त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानेवली.
त्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना शिवस्वराज्य 11 नवापाडा त्यांच्या विरोधात ऑनगोईंग मॅचमधील विनर, आणि त्यानंतर सेकंड राऊंडचा दुसरा सामना जनमान म्हाडसबी आणि त्यांच्या विरोधात शिकरेपाडा विरुद्ध मानिवली यातील विनर. ड्रॉ क्लिअर आहेत हे सिरीज. चला आपण यानंतर लगेचच टॉस करतोय. यानंतर होणाऱ्या मॅचेस या 3च ओव्हरचे असतील, ही देखील सूचना आपण लक्षात घ्या. फर्स्ट राऊंड कंपल्सरी 5, त्यानंतर उर्वरित सामने 3-3 ओव्हरचे. येस इट इज रुपेश. सेकंड राऊंड कंपल्सरी 3 ओव्हर, फर्स्ट राऊंड 5 ओव्हर. बाकी टुर्नामेंट फर्स्ट राऊंड 4 ओव्हर, सेकंड 3 ओव्हर, मात्र इथे पहिला राऊंड 5 ओव्हर आहे. त्याच कारणास्तव आयोजकांची सूचना ही अगदी पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच आमच्यापर्यंत पोहोचलेले 5-3चा फॉर्मॅट या स्पर्धेत आपण वापरत आणतोय. चला कॅप्टन या टॉससाठी जाऊयात. ऑनगोइंग मॅचकडे मोठं लक्ष आता सेट झालेलं आहे. पहिल्या डावात पार द्यान 100, एकंदरीत 109 धावा दाफलकावरती बनवलेल्या आहेत. ओमकारची झुंजार अर्धशतकी खेळले आपण पाहिले, आणि त्याचबरोबर त्याची सोबत देत असताना करणच्या बॅटमधून देखील 35 रन आलेले आहेत. आघाडीसाठी नीरजनं 11 धावा बनवल्या. हायेस्ट टोटल सो फार 4 षटकार 7 चौकार 19 बॉलचा सामना. नाबाद 58, 58 धाब्याची अर्धशतकी खेळली. दत्तकृपा चषकातील दुसऱ्या पर्वातील पहिल्या रजनीतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक ओमकारच्या बॅटमधून आले, तर करणनं देखील चांगल्या वेगानं रन बनवल्या. 35 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 109 धावा बनल्या गेल्या. 110चं टार्गेट आहे जे चेस डाऊन करावं लागेल. चला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. चला गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत नीरज. मॅच इज ऑन. पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली, मिड विकेटला पाठवल्या बॉल. 110 धावेचा पाठलाग सुरू आहे आणि धावा तितक्याच वेगानं यायला हव्यात हा निर्धार आता फलंदाजानं स्पष्ट केला. पहिला बॉल सीमा पार, चौकार. सेट झालेलं आहे. यावेळेला राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. थोडा खाली राहिला बॉल निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्याच चौकारानंतर डॉट बॉलनं केली वापसी ते गोलंदाज नीरजनं. डॉट बॉल नव्हते, कमबॅक धावा स्थिर 4 धावा दाफलकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वाईट कॉल, अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धावेसहित 5 धावा दाफलकावर. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. डॉट बॉल. एक्स्ट्रा रन नंतर पुन्हा एकदा होती ती छोटेखानी वापसी नीरज कडून. धावा स्थिर 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर उपस्थित झालेत. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. सो मिळतात त्या 2 धावा 2 धावेसहित एकंदरीत 7 धावा दाफलकावर. 110 धावसंख्येच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. चौकार षटकार नितांत गरजेचे बनलेले आहेत. प्रत्येक बॉलवर एअर स्ट्राईक या मॅच मध्ये नितांत गरजेची बनलेली आहे. बॅटची कडा आणि आली आहे पहिली विकेट. फलंदाज बाद. योगेश माघारी परत आहेत. नीरजच्या खात्यात पहिलं सुयश, पहिला हादरा. टीम कोलसोमेनी स्पोर्ट्स टुनेला फलंदाज बाद. साठी दाखल होत आहेत.
पहिल्या सामन्यात 70 धावा विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघानं बनवल्या होत्या. या डावात 110चा पाठलाग सुरू असताना पहिला गडी भावेश फार लवकर गमावलाय. कोलोसोमेनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघानं स्कोर सध्या 7 ऑन बोर्ड 7 धावा याचबरोबर धावफलकावर. राऊंड विकेटना आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं नीरजचं 7 धावा देत 1 विकेट त्यानं कॅरी केलेली आहे. विद्यार्थी समीकरण 24 चेंडू 4 षटकं आणि आता 103 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 25.75 धावेचा म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकात 26 धावा बनवणं बंधनकारक बनलेलं आहे. शुभागमन झालंय. मसाब परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि त्या सोबतीनं ब्राईट ब्रदर्स केक शॉप आणि खांबलिंगेश्वर दूध डेअरीचे सर्वेसोरा उद्योजक तथा समाजसेवक आणि आंबेगावकर चषक या क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजक दिनेशजी घरत आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झाला. विनंती या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल बँक ऑन टार्गेट. प्रकाशची झकास सुरुवात. पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल. फलंदाज बाद. महेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करा. कोलोसोमेनी स्पोर्ट्स ठुणे. पहिल्याच बॉलवर प्रकाशांना मिळते सुयश. बॅटिंग जबरदस्त राहिली. पहिल्या डावात ओमकार यांची अर्धशतकी खेळी. करण यांच्या बॅटमधून रन आल्या. पहिल्या षटकात नीरजने प्रभाव टाकला आणि आता दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवर प्रकाश यांनी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. बाद होत असताना सध्या माघारी परत आहेत. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर प्रकाश. राऊंड विकेट. आणखीन एक चांगला बॉल. लेग स्टिकला धडक मारली. क्लीन बोल्ड. युमेश आय विल डेफिनेटली बँक ऑन टार्गेट. विकेट अटॅकची संधी आता बनली आहे. ती गोलंदाज प्रकाशला. आल्या पावली फलंदाज माघारी परत आहेत महेश. तू चल मे आय अशी परिस्थिती. आणखीन एक धक्का. गोलंदाज प्रकाशांच्या वतीनं विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का? 2 बॉलवर बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी काढलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांची दांडी त्यांनी गुल केलेली आहे. संधी बनली ती विकेट हॅट्रिकची. प्रकाश तयार. फुल टॉस. वेग होता. भन्नाट वेग होता. दिशा देण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बाईटसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. या सिरीज अंपायर रिव्ह्यू ऑफिशियल रिव्ह्यू या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. योग्य बॉल कलवण्यात आलेले. सिरीज बॉल डीप होत होता तेच कन्फर्म झालेलं आहे. बॅट्समननी स्टेप आउट झाले होते. या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतलेल्या आहेत. या दिनेशजी घरात आपलं सरचे स्वागत आहे. फुलटॉस बॉल दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. बनली एक सिंगल डबलनं काही होणार नाही. 110 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. मोठं टार्गेट सेट झालंय आणि मोठं टार्गेट चेस करत असताना मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये आले नव्हते. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट. डॉट बॉल. पूर्णपणे दबाव पूर्णपणे वर्चस्व या सामन्यात आपण बघत आहोत. तो टीम श्री गणेश जय क्रिकेट संघाचा.
सध्या धावफलक स्थिर 8 धावा धावफलकावर. या षटकात 5 चेंडूत अवघी एकच धाव प्रकाश यांच्या वतीनं खर्च करण्यात आलेली आहे. बिगिट समोर केले आक्रमण, क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र जजमेंट खराब. कॅच ड्रॉप. दुसरीसाठी कॉल दिलाय, वेळ घेतलाय आणि तालमेल दोन्ही फलंदाजांनी साधलाय. तोपर्यंत कंप्लीट होत आहेत ते एकंदरीत 2 धावा आणि 2 धावेसोबत झाली ती षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. सेकंड पॉवर प्लेस फिनिश. 2 षटकात बनल्या गेल्या त्या 10 धावा. विजेता समीकरण 3 षटका आणि आता 100 धावेची गरज. 3 षटकात 100 धावेची गरज आहे. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. चला यानंतर रेडी राहा. शिखरेपाडा आणि त्यांच्या विरोधात विघ्नता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. टॉस तर आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. या सुरेशजी गुडे मेन स्टेजची आपण संपर्कात या. गोलंदाजीसाठी ओम दाखल होत आहेत, ज्याची जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावात पाहायला मिळाली. पहिला बॉल राऊंड विकेटनं चांगल्या टप्प्यावर टाकलाय. आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलने होतीये छोटेखानी वापसी. ओमकडून होते कमबॅक. धावफलक सध्या स्थिर 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता 100 धावेची गरज. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅक सेकंड डॉट. पहिल्या डावात धावा वेगानं बनत होत्या. धावांचा जणू काही महापूर सुरू होता. आता 16 चेंडू 100. आणखीन एक चांगला बॉल, पण लाईन खराब आहे. नियंत्रण नव्हतं. वाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावेसहित धावा बनलेल्या आहेत त्या 11. अशा वन साइड मॅचेस जेव्हा होतात, मोरल डाऊन होत असतो. मग ऑफिशियल अंपायर असो, कॉमेंटेटर असो, बॅटिंग करणारी टीम असो, फिल्डिंग करणारी टीम असो. चांगला बॉल. विकेट किपर बीट झाले होते. शॉर्ट फालेगला बॅकअप आलाय. डॉट बॉल. वाईड नंतर पुन्हा एकदा झाले कमबॅक. धावा स्थिर 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 15 बॉल. आता 99 धावेची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. चौथा डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज ओमकारनं. धावफलक स्थिर 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. थोडी मिसफील्ड, पण एकच धाव. सेकंडसाठी चान्स आता बनलाय मिसफील्ड झाल्यानंतर. आणि आता 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती 13 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 13 बॉल. आता 97 धावेची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. डॉट बॉलनं मात्र झाले ती षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटक संपली. 3 बनल्या गेल्या 13 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 97 धावेची गरज. सत्त्याण्णव धावेची आवश्यकता. लक्ष फार मोठं होतं आणि ते चेस करत असताना सामन्यात पूर्णपणे सध्या दबावामध्ये आपण बघत आहोत. कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाला विशाल गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मात्र बायचे फलंदाजांना आता मोठ्या स्ट्रोकची वसुली करता येईल का? पहिला बॉल इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग. धाव हवी आहे आणि आता रनआउटचा चान्स बनलाय. फलंदाज बाद होतो. नॉस्ट्रा करेनला रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. शॉट ऑफ गुड लेंथ, सरप्राईज बाउन्स. आक्रसो बाट खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये हवा तसा संपर्क घडवता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. टीम जनमन शिकरेपाडा आणि त्यांच्या विरोधात विघ्नता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. 10 चेंडू 97 धावा. दिल्ली डेहराडून जितकं दूर तितकं विजयाचं लक्ष दूर. आणखीन एक चांगला बॉल राऊंड विकेटनं अँग्युलर बॉलिंग, त्याचा फायदा मिळतो गोलंदाज विशालला. आणखीन एक डॉट. पहिला कडक हिट आला, लेट पण थेट, फटका ग्रेट, सिक्सर. या षटकारासोबत 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतील का? फिल्डिंग तर जबरदस्त झाली, मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. 2 धावेनेचे धावा बनलेले आहेत. 21-21. 7 चेंडू आणि आता 89 धावेची गरज. 7 चेंडू 89 धावा. समोर फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, मात्र कॅच ड्रॉप बॉल निघालाय. तो कावफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक आणि त्या मोबदल्यात येत आहेत या 4 धावा. चौकार चौकाची झाली सांगता. दफल करून एकूण अंकित होतं त्या 25 धावा. 6 चेंडू आणि आता 85 धावेची आवश्यकता. चला बॉलर लगेचच सिलेक्ट करा. सेकंड स्पेल मध्ये ओमकारला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. शेवटचं षटक. पहिला बॉल खोला टाकलाय. रनआउटचा चान्स नाहीये. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगल सहित धावा बनलेल्या आहेत त्या. एकंदरीत दाफलकावर 26. 5 चेंडू आणि आता 84 धाब्याची गरज. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. शिखरे पाडाकर आणि त्याचबरोबर मानिवलीकर. 5 चेंडू अजूनही या सामन्याचे बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता. वेगवान चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये प्रॉपर येता आला नाही. फलंदाजाला वेगानं मात्र परास्त केलेलं आहे ते गोलंदाज ओमकारनं. डॉट बॉल. 4 चेंडू आता 84 धावेची गरज. पहिल्या षटकात चौकार षटकारांचा महापूर आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र या धावात खास करून सेकंड इनिंग मध्ये त्या वेगानं धावा आल्या नाही. दाफलकाचा एक वेगळा प्रेशर बनला, एक वेगळा दबाव बनला आणि तो दबाव न झुगारता सध्या एक मोठा पराभव कुलस्वामींनी ठुणेच्या वाट्याला या स्पर्धेत येतोय. कमी गतीने टाकलाय बॉल. बँक ऑन टार्गेट. स्लोवर वन यॉर्कर. बरोबर लेग स्टिकला हिट करत असताना फलंदाज बाद. ओमकारला मिळते विकेट. फलंदाज बाद. या
पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यात मोठ्या विजयाची नोंद करण्यासाठी आता संघ सज्ज झालाय तो श्री गणेश चै. 26 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल यॉर्कर. याचबरोबर सामना संपला. मॅच इज फिनिश आणि 83 धावेनं मोठा विजय, स्पर्धेतील एक ऐतिहासिक विजय नोंद करत आता पुढील फेरीसाठी पात्र झालाय तो संघ श्री गणेश चै. अभिनंदन श्री गणेश चै. चला हँडशेक करा ठुणेकर. सामना संपलाय. चला आमिर अँड ऑल टीम हँडशेक करूनच आपल्याला मैदान सोडायचंय. सामनावीर पुरस्कार आपण देतोय ज्याच्या बॅटमधून आले झुंजार अर्धशतकी खेळी ज्यानं बनवल्या. एकंदरीत 19 चेंडू 58 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा स्पेल टाकला. 4 धावा देत 1 विकेट कॅरी केली. जिनियन ऑलराऊंडर परफॉर्मन्स. दत्तकृपा चषकाच्या दुसऱ्या पर्वातील पहिला